नमस्कार मित्रांनो, मी जयश्री गणेश माने. मी प्रॉपर सोलापूर. तसे मी प्रॉपर माडेचे आहे, पण माझं माहेर सोलापूर आहे. माझा जन्म इथंच झाला आहे. आमच्या दोघांचा जॉब इकडं असल्यामुळं आम्ही इकडंच सेटल झालो. माड्याला आमची शेती आहे. सासू सासरे पाहुणे सगळे जाऊ दीर सगळे तिकडे आहेत. आम्ही पण जातो कधी तर सुट्टीला मध्ये आले तर. आमच्या दोघांचा जॉब असल्यामुळं थोडं आम्ही इकडेच सेटल झालो आहे आता. तर मित्रांनो, मी बाय प्रोफेशनल सिस्टर आहे. माझा ANMचा कोर्स झाला आहे. मी धनराज गिरजे हॉस्पिटलला कोर्स केला आहे. 2008ला पासआउट झाले मी. त्यानंतर तिथं 6 महिन्याची इंटर्नशिप केली आहे. मग त्यानंतर सोलापूरमधलं अश्विनी हॉस्पिटल माहीत असेल तुम्हाला, 7 रस्त्याला सोलापूरमधलं आपलं 1 नंबर हॉस्पिटल आहे ते. त्या ठिकाणी मी 7-8 वर्ष जॉब केला आहे मी तिथं. म्हणजे ते 2018पर्यंत मी तिथं होते अश्विनी हॉस्पिटलला. त्यानंतर हे मुलं झाली, मग मला जॉब सोडावा लागला. कारण घरी कोण नसल्यामुळं लेकरांना कोण बघणार, त्याच्यामुळे मी जॉब सोडला आणि मुलांकडे लक्ष देण्यासाठी घरीच राहिले. पण मित्रांनो, माझी मुलगी लहान होती. मला 2 मुलीच आहेत. माझी मुलगी लहान होती, तरी पण 2020-21ला कोरोना आला होता. त्यावेळेस मी घरी नाही बसले मित्रांनो. त्यावेळेस मी ड्युटीला गेले. कोरोनाच्या पिरियडला मी सोलापूरला पोलीस मुख्यालयाला ड्युटी केले कोरोनामध्ये पण. कारण त्यावेळेस सिस्टरांची कमतरता होती आणि आपल्या देशासाठी तो वाईट काळ होता. त्याच्यामुळं मला पण असं वाटलं की नाही, जायला पाहिजे आपण ड्युटीला. कारण सगळे डॉक्टर्स वगैरे सांगत होते सिस्टर कमी पडत आहेत, सिस्टर पाहिजे. त्यावेळेस मी मित्रांनो, माझी मुलगी छोटी होती तरी पण मी डबल ड्युटी केली. सकाळी 8 ते संध्याकाळी 8 ड्युटी केली मित्रांनो मी. मग त्यानंतर मी 2022ला म्हणजे 2022ला परत मी बँकेचे जॉब चालू केले, लोन वगैरे करायचं. मग पण फिरावं लागतं मित्रांनो, त्याच्या लोनसाठी वगैरे फायली वगैरे बघण्यासाठी, गोळा करण्यासाठी फिरावं लागतं. मग मला घरचं करून ते जमत नाही मला. त्यासाठी मग मी आता ठरवलं की मी यूट्यूब चॅनल चालू करणार. आणि घरी बसून मला म्हणजे माझ्या वेळेनुसार मला काम करता यावं असं काहीतरी काम मी बघत असते सारखं. कारण मला घरचं बघून बाहेरचं करावं लागतं आणि मला बसू वाटत नाही. काही ना काही सतत करायची माझी इच्छा असते आणि त्याच्यासाठी मी आता यूट्यूब चॅनल चालू केलं आहे मित्रांनो. तर मला तुम्ही प्लीज मला सपोर्ट करा, माझ्या चॅनलला सपोर्ट करा, मला सबस्क्राईब करा मित्रांनो. माझ्या व्हिडिओजला लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ आवडला तर नक्कीच कमेंट करून सांगत जावा की तुम्हाला त्यातलं काय आवडलं. तुम्हाला रिप्लाय नक्की दिलं जाईल मित्रांनो. आणि चांगलाच तुम्ही जर चांगली मला मेसेज केला असेल तर मी पण तुम्हाला नक्कीच उत्तर देणार मित्रांनो. तर मित्रांनो, माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब का करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, माझं नर्सिंगचा कोर्स झाला आहे, त्यामुळं मला थोडीशी नॉलेज आहे माझ्याकडे. आणि ते मी ज्ञान आहे ना, माझं जे ज्ञान आहे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मित्रांनो. त्याच्यासाठी जे माझ्याकडे आहे ते मी तुम्हाला देणार आहे. त्याचा तुम्हाला काहीतरी उपयोग होईल, त्याचा तुम्हाला काहीतरी फायदा होईल. त्यासाठी मित्रांनो, तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा मित्रांनो. कोणाला तर त्याचा उपयोग होईल, पुढच्यांनाही त्याची गरज असेल कोणाला तरी त्याची. आणि उदाहरणार्थ म्हणून तर मी तुम्हाला नेमकं सांगेन काय हे जर तुम्हाला विचारायचं असेल तर बघा मित्रांनो, आता असा काळ आहे की या आत्ता सध्याच्या काळात सगळं केमिकलयुक्त आहार मिळते. पूर्ण टोटली केमिकलयुक्त आहार मिळते मित्रांनो. सेंद्रिय पद्धतीचं काहीही भेटत नाही आहे आणि त्यामुळं आपल्या आजार खूप वाढायला लागलेत. त्यामुळं आपल्या इथले पहिला होते का असे आजार? पहिला असे आजार नव्हते मित्रांनो. तुम्हाला ऐकायला आलं का पहिला कधी की हा आजार निघाला, कॅन्सर निघाला, तो आजार निघाला, कोरोना निघाला? नव्हते मित्रांनो. हे आत्ता आलेत का? केमिकलमुळे आलेत हे सगळे आजार. कॅन्सर होणे, परत हार्ट अटॅक येणे. किती लहान वयात हार्ट अटॅक यायला लागले. तो मुलांना 25-26 वयात हार्ट अटॅक यायला लागलेत. हे वय आहे का त्यांचं अटॅक येण्याचं? तर मित्रांनो, बाहेरचं जंक फूड, फास्ट फूड हे असलं खाल्ल्यामुळं त्याचा परिणाम ह्या शरीरावर होत आहे. त्यामुळे ते अटॅकचं प्रमाण वाढलं आहे मित्रांनो. तर मी तुम्हाला टोटली पूर्ण माहिती देणारच आहे, पण प्रत्येक व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप प्रत्येक
प्रत्येक टॉपिकची स्टेप बाय स्टेप तुम्हाला मी माहिती देणार आहे मित्रांनो. त्यासाठी तुम्ही माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि मला सपोर्ट करा मित्रांनो. मी तुम्हाला माझ्याकडे जी माहिती आहे मी तुम्हाला देण्याचा, आणि आपल्या चॅनलवरती एंटरटेनमेंट पण असणार आहे, घरगुती पण असणार आहे व्हिडिओज. त्यामुळे तुमचं मनोरंजन पण होणार आहे मित्रांनो. आणि जे महत्त्वाचे व्हिडिओ आहेत ते पण मी तुम्हाला शेअर करणार आहे. हॉस्पिटलचे असेल, हेल्थ विषयी असतील, जे काही असेल ते मी शेअर करणार आहे मित्रांनो तुम्हाला. तर त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, प्लीज सपोर्ट करा मित्रांनो. ओके, बाय.